महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित झालेले महापौर कविता संतोष मुळे आणि उपमहापौर दीपक सिंग रावत यांच्या पदग्रहण समारंभाला या ठिकाणी उपस्थित असलेले माझे सहकारी खासदार गोपछडेजी, महानगराचे शहर अध्यक्ष अमरनाथ राजूरकर, आमदार बालाजीराव कल्याणकर, आमदार बोंडारकर, माजी आमदार डी.पी. सावंत, राम पाटील रातोळीकर, संतोषराव हंबर्डे, दिलीप कंदकुर्ते, प्रवीण साले, चैतन्यबापू देशमुख, ज्यांची आजच सभागृह नेता म्हणून महापौरांनी नियुक्ती केली, महेश कनकदंडे, आयुक्त महेश कुमार डोईफोडे, गंगाधर बडुरे, किशोर स्वामी, देवसरकर डॉक्टर वानखेडे, सचिन उमरेकर, बी.आर. कदम, संजय लहानकर, वीरेंद्र सिंग गाडीवाले, सर्व नवनिर्वाचित नगरसेवक आणि गटनेते संदीप गाडीवाले, सर्व नगरसेवक, अधिकारी, पदाधिकारी, पत्रकार बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, मला अतिशय आनंद आहे की आज नांदेड महापालिकेच्या लोकनियुक्त असा हा सोहळा, नवीन महापौर, नवीन उपमहापौर यांचं पदग्रहण आणि भाजपाचे 45 अधिक शिवसेनेचे 4 अधिक अपक्ष 1 असे 5 असे मिळून 50 जणांनी निवडलेले महापौर उपमहापौर आज रुजू झालेले आहेत आणि त्याच्या माध्यमातून या शहराच्या सर्वांगीण विकासाकरता आम्ही सर्व कटिबद्ध आहोत ही ग्वाही देण्याकरता मी आणि माझे सहकारी या ठिकाणी आलेलो आहोत. ही निवडणूक चुरशीची होती. निवडणुकीमध्ये काय निकाल लागेल याची खात्री लोकांना नव्हती. निकाल कसे लागतील याची गॅरंटी नव्हती. परंतु लोकांनी हे दाखवून दिलं की आम्ही देशाचं खंबीर नेतृत्व आदरणीय नरेंद्रजी मोदी, राज्याचं नेतृत्व देवाभाऊ यांच्या खंबीर नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्र आणि विकसित नांदेडचा पाया खरं होण्याची हीच वेळ आहे आणि म्हणून लोकांनी बहुमताने आम्हाला निवडून दिलं. त्याबद्दल नांदेडच्या जनतेचे प्रथम मी आभार या ठिकाणी व्यक्त करतो. लोकांनी साथ दिली नसती ते शक्य झालं नसतं. नांदेडच्या जनतेने साथ दिली नसती ते शक्य झालं नसतं. म्हणून प्रथम आभार जे मानले पाहिजे ते नांदेडच्या जनतेचे मी आभार मानतो की ज्यांच्या भक्कम पाठिंब्यामुळे ही महानगरपालिका आज भाजपाचा पहिला महापौर, नांदेडच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा महापौर भाजपचा बसण्याची पहिली वेळ आहे आणि म्हणून नवनिर्वाचित सर्व आमच्या नगरसेवकांचं, पाठिंब्या दिलेल्या नगरसेवकांचं आणि सर्वसन्मान्य आमदार खासदारांचा आभार मानतो. आपल्या सर्वांच्या संयुक्त प्रयत्नातून फार मोठी मजल आपण मांडलेली आहात. आता कामाला सुरुवात करायची आहे. आम्ही तर कामाला आधी सुरुवात केलीच आहे. मी बहुमत आल्या आयुक्तांना भेटलो आणि त्यांना म्हणालो की तुम्ही 100 दिवसाचा कार्यक्रम तयार करा. त्या 100 दिवसाच्या फार मोठ्या गोष्टी म्हणत नाहीत, पण त्या जुजबी आहेत, आवश्यक आहेत. अशा गोष्टीचा तुम्ही निर्णय महापौरांच्या आणि सर्व लोकांच्या मदतीने घ्या. मला खात्री आहे की चांगल्या कामाला कोणी विरोध करणार नाही. जे विरोधक आहेत त्यांनाही कळतं आहे की नांदेडच्या विकासाच्या आपण आड आलो तर आता जी संख्या आहे तेवढी संख्या पुढे येणार नाही आणि म्हणून नांदेडच्या विकासाला गती देण्याकरता काही महत्त्वाचे निर्णय घेतले पाहिजेत. लोकांना विनाकारण महापालिकेत यायची गरज पडून नाही. ऑनलाईन सर्व्हिसेस या ठिकाणी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. आता पाहतो सगळीकडे आता कोणी ऑफिसमध्ये जात नाही, कार्यालयामध्ये अधिकाऱ्यांना भेटायला कोणी जात नाही. ऑनलाईन अर्ज करतात आणि ऑनलाईन अर्ज करून आपल्या कामं करून घेतात. अशा स्वरूपाच्या अनेक सेवा आहेत की ज्या सेवेला महानगरपालिकेच्या माध्यमातून आपल्याला अतिशय सुलभ करता येईल, सोपं करता येईल. हा एक निर्णय घेण्यासंदर्भात मी त्यांना बोललेलो आहे. काही ठिकाणी झालं, काही गोष्टी बऱ्याचशा राहिलेल्या आहेत. गोदावरी शुद्धीकरणाचा विषय मगाशी बोलून दाखवलेलाच आहे. गावातल्या ट्रॅफिकचं नियोजनाचा विषय दाखवलेलाच आहे बोलून. शहरामधल्या लटकत्या वायर्स आहेत ज्याच्यामुळे विद्युत शॉक बसू शकतो. अशाही गोष्टी बऱ्याच कॉलनीमध्ये मी पाहिलेल्या आहेत. मी भेटलो, अनेकांना लोकांना भेटलो, त्यांचं मी म्हणणं ऐकून घेतलेलं आहे.
गावामधले गटार साफ करण्याचं जे काम आहे 2-3 महिन्यामध्ये पावसाळ्यात जूनमध्ये पाऊस सुरू होईल, ती गटारीची सफाई करणं, पाण्याचा निचरा झाला पाहिजे, पाणी कॉलनीमध्ये जमा होतं आहे ते बाहेर काढता आलं पाहिजे. अशा काही क्षुल्लक पण महत्त्वाचे विषय आहेत. क्षुल्लक मी यासाठी म्हणतोय कारण लहान फार मोठ्या गोष्टी नाही, ज्या जास्त पैसा लागणार नाहीत, परंतु या कामामधून जनतेचा खरंच त्रास जो होतोय लोकांना, तो त्रास कसा दूर लवकर करता येईल याकरता काही 100 दिवसाच्या कालावधीमध्ये काही कामं झाली पाहिजेत असं मी आयुक्तांना सूचना अगोदरच दिलेल्या आहेत आणि महापालिकेच्या माझ्या सदस्यांना आणि महापौर उपमहापौरांनी सांगणार आहे, हे काम अतिशय लवकर सुरू करा आणि 100 दिवसामध्ये जेवढं होईल, सगळ्याच गोष्टी 100 दिवसात होतीच दावा मी करत नाही, पण जेवढी कामं लवकर होण्यासारखी आहेत ती कामं झपाट्याने कशी पार पाडतील याकडे आपण लक्ष केंद्रित करा, अशा सूचना मी महानगरपालिकेच्या आयुक्तांना याच्या अगोदरच दिलेल्या आहेत. आणि त्यामुळे मला खात्री आहे लहान गोष्टीबरोबर मोठ्या गोष्टीचं प्लॅनिंग केलंच पाहिजे. विजन आहे सर्वांना दूरदृष्टी आहे. आपल्याला बुलेट ट्रेन पाहिजे, एक्सप्रेस ट्रेन पाहिजे, मुंबईची कनेक्टिव्हिटी, हैदराबादची कनेक्टिव्हिटी आम्हाला पाहिजे आहे, विभागीय आयुक्तालय आम्हाला पाहिजे आहे, नवीन सिव्हिल हॉस्पिटल आम्हाला पाहिजे आहे, कॅन्सर युनिट नवीन गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज त्या ठिकाणी लवकर सुरू करायचं आहे. सगळ्या गोष्टीचा उल्लेख माझ्या जाहीरनामा तुम्ही जर पाहिला तर त्या जाहीरनाम्यामध्ये मी 2 तास 3 तास बसून विचार केला की काय काय गोष्टी करायच्या पाहिजेत आणि तो जाहीरनामा आज लोकांच्या हातामध्ये आहे. मला नगरसेवकांना एवढं सांगायचं आहे, जाहीरनामा आपला संकल्पनामा, आपलं वचननामा आहे आणि त्या वचननाम्याची पूर्तता करणं आता तुमच्या हातामध्ये, तुम्ही केलं पाहिजे. असे सक्तीचे आदेश माझे तुम्हाला आहेत, मी सांगितलं चुकीचं होणार, केलंच पाहिजे. ते करायचं आहे आपल्याला आणि ते करून दाखवायचं आहे. नांदेडमध्ये एक नवीन पद्धतीचं कामकाजाची सुरुवात आपल्याला करायची आहे. मागे काय झालं, कसं झालं, काय झालं, काय नाही झालं बाजूला ठेवू आपण. पुढं आता मात्र नवीन पद्धतीने आपल्याला या महापालिकेचं कामकाज, लोकाभिमुख कामकाज आपल्याला केलं पाहिजे. चांगल्या पद्धतीने आपल्याला या नगरपालिकेच्या माध्यमातून लोकांच्या अशा अपेक्षा ज्या शहरातला विशेषतः आहेत त्या करायच्या आहेत. मी याच्या अगोदरच मुख्यमंत्र्यांना भेटून आलो आहे मुंबईला. त्याला मी सांगितलं, ब्रीफ केलं सगळं काय काय गोष्टी आवश्यक आहे. मला सांगायला आनंद आहे, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं तुम्ही सर्व प्रस्ताव माझ्याकडे घेऊन या. मी 100% नांदेड शहराने आपल्याला साथ दिलेली आहे, आपण लोकांची कामं करायची आहेत. ही भूमिका महाराष्ट्राच्या सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी आमच्याजवळ विशद केलेली, आमच्यावर कमिटमेंट दिलेली आहे. आणि त्यामुळे मी जरूर सांगेन, एखादा सोयीच्या वेळेस मुंबईला आपण जाऊ, मुख्यमंत्र्यांना भेटू, एक बैठक घेऊ मुख्यमंत्र्यांच्या समवेत आणि या सगळ्या कामाला, जिचा आपण अनेक लोकांनी उल्लेख केला आहे, ती चालना देण्याचं काम आपल्याला आगामी काळामध्ये नक्की आपल्याला करावं लागणार आहे. आणि त्यामुळे आपल्या हातामध्ये आता बराचसा अवधी आहे, काम करायला संधी आहे आणि म्हणून मला वाटतंय की काम करायची संधी, आता वेळ आपण घालू नका. ही वेळ स्टार्ट अर्ली ज्याला म्हणू आपण, लवकर सुरुवात करा. स्टार्ट अर्ली, गो सेफली, गो स्लोली आणि रीच सेफली. हा माझं तुम्हाला कालमंत्र राहणार आहे. स्टार्ट अर्ली म्हणजे लवकर सुरू करा, कामाला विलंब लावू नका. स्टार्ट अर्ली, गो स्लोली. गो स्लोली म्हणजे ॲक्सिडेंट करू नका. स्टार्ट अर्ली, गो स्लोली आणि रीच सेफली. हा कानमंत्र घेऊन चालला तर मला खात्री आहे की कुठल्याही गोष्टीला विलंब होणार नाही आणि चांगल्या पद्धतीने रिझल्ट्स तुम्ही नक्की देऊ शकता. आणि म्हणून बहुमताचं जे आपलं डेस्टिनेशन आहे, आगामी काळामध्ये याच्यापेक्षाही जास्त लोक आपल्याला निवडून आणता आली पाहिजे आणि म्हणून त्याकरता आपल्याला हा सगळ्या गोष्टीचा मुद्दा मला आणि फॉलोअप आम्ही करू ना. आपल्याला प्रत्येक गोष्टीचा फॉलोअप करावा लागणार आहे, दुसरं सांगून जमणार नाही. महापालिका आयुक्तांनी मुंबईमध्ये एखादा माणूस पाठवून द्यावा, दिलेली प्रस्तावाचा पाठपुरावा करावा. आणलं तर आम्हाला सांगायचं, हे आणलं इकडे, याकडे आणलं, मंत्र्याकडे आणलं, मुख्यमंत्र्याकडे पाठपुरावा करा, आम्ही करायला तयार. आणि त्यामुळे ही सगळी कामं जी आहेत ते आपल्याला करायची आहेत. आणि म्हणून आम्ही जे प्रचारात बोललो, मला सांगायचं आहे की जे आम्ही प्रचारात बोललो त्या प्रत्येक कामाला माझं भूमिका आहे, जे मी बोलतो ते मी करून दाखवतो, ही माझी भावना आहे. उगाच काही फालतू गप्पा मारायची माझी सवय नाही आहे. जे मी बोलतो ते मी करून दाखवतो आणि म्हणून माझं एवढंच अपेक्षा आहे, जे मी बोललेलो आहे तुम्हाला निवडून देण्याकरता बोलले, लोकांना सांगितलं मीच तुमचा नगरसेवक आहे हे समजून मतदान द्या. त्या लोकांचं उत्तरदायित्व मी स्वीकारलेलं आहे आणि त्यांना मला सांगायचं की जे मी बोललो ते मी करून दाखवणार.
म्हणून याकरता वेळ न घालवता आपण सर्वांनी या कामाला गती द्यावी असं मला